शाहरुख खान या व्यक्तीला सगळे अभिनेता म्हणून ओळखतात. त्याचे चित्रपट अनेकांनी पाहिलेले आहेत, पण हा नक्की कोण आहे, याचे आईवडील कोण, हा कुठला होता, याचा परिवार कसा आहे, त्यानं कशा पद्धतीनं सुरुवात केली, त्याचे चित्रपट, त्या चित्रपटाबद्दलची माहिती, या आणि अशा अनेक गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी सुरुवात करूया त्याच्या आईवडिलांपासून. आता शाहरुख खान याचे वडील, त्यांचं नाव आहे ताज मोहम्मद खान. आता हे पाकिस्तानच्या पेशावर या ठिकाणी किस्सा कहाणी बाजार नावाचा एक भाग आहे, त्या भागामध्ये राहत होते. पण स्वातंत्र्यपूर्व काळातच म्हणजे फाळणी होण्याच्या अगोदरच ते दिल्लीला आले होते असं काही माध्यमातून समोर आलं होतं. आणि यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा सहभाग घेतल्याची माहिती समोर येते. हे स्वातंत्र्य सैनिक होते, वकीलसुद्धा होते आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विरोधातही यांनी निवडणूक लढवली होती, पण यांचा पराभव झाला होता. आणि शाहरुख हा 14-15 वर्षाचा असताना त्यांच्या वडिलांना कॅन्सर झाला आणि 1981 त्यांचं निधन झालेलं होतं. आता शाहरुख यांच्या आई, त्यांचं नाव आहे लतीफा फातिमा. आता या मेजर जनरल शाहनवाज खान यांच्या कन्या होत्या आणि ही जी मंडळी आहेत ती रावळपिंडीवरून भारतामध्ये आलेली होती, दिल्लीला आलेली होती. आता या पती पत्नींच्या पोटी 2 नोव्हेंबर 1965 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी शाहरुख खानचा जन्म झाला होता. आणि त्यावेळेस शाहरुखचं नाव अब्दुल रहमान ठेवण्यात आलं होतं, पण नंतर वडिलांनी ते नाव शाहरुख असं केलेलं होतं. शाहरुखला एक मोठी बहीण आहे, ज्यांचं नाव आहे शहनाज उर्फ लालरुख. तर अशा पद्धतीनं यांचा हा परिवार होता. हा परिवार संपन्न आहे आणि पूर्वापार परंपरेनं यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीची संपन्नता आलेली होती. पण आता याचे सुरुवातीचे दिवस, शाहरुखचे सुरुवातीचे दिवस जे ते बेंगलोरमध्ये त्याचे आजी आजोबा होते त्यांच्याकडे त्याने घालवलेले होते. आणि दिल्लीमध्ये शाहरुखचं एक रेस्टॉरंटसुद्धा त्या काळामध्ये होतं, म्हणजे वडिलांचं होतं ते. आणि 1991 त्याच्या आईचं सुद्धा निधन झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग बहीण ही निराशावस्थेमध्ये गेली होती, डिप्रेशनमध्ये गेली होती. आणि त्यामुळे मग शाहरुख आपल्या बहिणीसह मुंबईमध्ये आला आणि या ठिकाणी तो सेटल झालेला होता. आता दिल्लीमध्ये असताना सेंट कोलंबा स्कूल जे आहे दिल्ली, या ठिकाणी त्यानं शिक्षणाला सुरुवात केली. त्याच्यानंतर हंसराज कॉलेज जे आहे त्या ठिकाणी अर्थशास्त्राची पदवी घेतली आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ जे आहे त्या विद्यापीठामधून मास कम्युनिकेशनमध्ये सुद्धा यानं पदव्युत्तर पदवी मिळवलेली होती. शाहरुखला पत्रकार व्हायचं होतं, मीडियामध्ये अँकरिंग करायचं होतं आणि यासाठी त्यानं पत्रकारितेचं शिक्षण घेतलेलं होतं. पण याच काळामध्ये त्याचा ओढा हा अभिनयाकडे होता. तो दिसायला अत्यंत आकर्षक होता आणि त्यामुळे अनेकांनी त्याला अभिनय शिकण्याचा सल्ला दिलेला होता. आणि यामुळे शाहरुखनं दिल्लीमधलं थिएटर आहे ॲक्शन ग्रुप, त्या ठिकाणी प्रसिद्ध थिएटर दिग्दर्शक आहेत पॅरी जॉन यांच्याकडून अभिनयाचे धडे गिरवलेले होते. आणि 1988 शाहरुख खाननं लेक टंडन यांची टेलिव्हिजन मालिका होती दिल दरिया, यामधून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. परंतु या मालिकेला, निर्मितीला, त्याच्या रेकॉर्डिंगला, त्याच्या शूटिंगला उशीर झाला होता आणि त्यामुळे 1989ची TV मालिका होती फौजी, ही त्याची पहिली मालिका ठरलेली होती. त्यानंतर त्यानं म्हणजे ह्या मालिकेमध्ये त्यानं कमांडो अभिमन्यू राय याची भूमिका केली होती. आणि त्यानंतर मग त्यानं अनेक मालिकांमध्ये काम केलं. सर्कस, आता सर्कस मालिकेमध्ये सर्कस कामगार जे आहेत त्यांच्या जीवनाचं चित्रण त्याच्यामध्ये होतं. याच काळामध्ये अरुंधती रॉय यांनी लिहिलेला इंग्रजी चित्रपट होता, त्या चित्रपटामध्ये सुद्धा शाहरुखनं छोटी भूमिका केलेली होती. अशा पद्धतीनं शाहरुखचा प्रवास जो आहे तो चालू झालेला होता. पण याच काळामध्ये त्याच्या आईचं निधन झालेलं होतं आणि आईशी त्याचं नातं जे आहे ते अत्यंत भावनिक होतं. आई दवाखान्यामध्ये होती, मृत्यूशय्येवरती होती आणि शाहरुख तिच्या शेजारी बसून रडत होता आणि तिला सांगत होता की तू जर बरी झाली नाहीस तर मी बहिणीला सांभाळणार नाही, मी दारू पिईल, मी व्यसनी होईल आणि बर्बाद होईल वगैरे वगैरे, आणि याच्यामुळे तू लवकर बरी हो. पण दुर्दैवाने ती आई शाहरुखला सोडून गेली आणि त्यानंतर मात्र तो उद्ध्वस्त झालेला होता. आणि नंतर बहिणीबरोबर तो मुंबईमध्ये आला, म्हणजे दोघंही, बहीण आणि भाऊ दोघंही मुंबईमध्ये आली होती. आणि याच काळामध्ये, म्हणजे शाहरुखच्या या पडत्या काळात किंवा या त्रासदायक काळामध्ये, गौरी छिब्बर नावाची एक तरुणी जी आहे त्या तरुणीनं शाहरुखला प्रचंड साथ दिली होती. प्रत्येक अडचणीत ती त्याच्या पाठीशी होती. आता ही छिब्बर नक्की कोण होती? तर दिल्लीच्या पंचशील पार्क आहे त्या ठिकाणच्या भागामध्ये राहणारे कपड्याचे प्रसिद्ध व्यापारी आहेत. त्यांचं नाव आहे कर्नल रमेशचंद्र छिब्बर.
म्हणजे कर्नल रमेशचंद्र छिब्बर आणि सविता यांची ही मुलगी होती आणि हिनं लेडी श्रीराम कॉलेजमधून इतिहासामध्ये पदवी प्राप्त केली होती आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी याच्यामधून तिनं फॅशन डिझायनरचा कोर्स केलेला होता. आता या काळामध्ये 1984मध्ये दिल्लीमध्ये गौरी आणि शाहरुख या दोघांची भेट होते. भेट झाल्यानंतर पटकन एकमेकांच्या ते प्रेमामध्ये पडतात आणि पुढच्या 6-7 वर्ष यांचं प्रेम प्रकरण चालू होतं आणि 25 ऑक्टोबर 1991ला पारंपरिक हिंदू विवाह सोहळ्यामध्ये यांचं लग्न केलं जातं. त्यानंतर यांना 3 मुलं होतात. पहिला मुलगा आर्यन, दुसरी मुलगी सुहाना आणि अजून एक मुलगा अब्राहम. अशा पद्धतीनं यांचा हा परिवार आहे. आता एका बाजूला शाहरुखचा संसार चालू झाला होता, दुसऱ्या बाजूला त्याला म्हणजे 1992मध्ये सलग 4 चित्रपट त्याचे प्रदर्शित झाले होते. दिवाना, दिल आशना है, चमत्कार आणि राजू बन गया जंटलमन. आता दिवाना या चित्रपटामध्ये म्हणजे हा जो चित्रपट आहे तो बॉक्स ऑफिसवरती प्रचंड चाललेला होता. या चित्रपटासाठी शाहरुखला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळालेला होता. याचा पुढचा चित्रपट होता दिल आशना है, हा प्रचंड फ्लॉप झालेला होता. या चित्रपटासाठी यानं 50,000 मानधन घेतलं अशी ही माहिती समोर येते. आणि चमत्कार आणि राजू बन गया जंटलमॅन हे चित्रपट आजही लोकप्रिय आहेत. त्याचबरोबर आता बाजीगरमध्ये यानं खलनायकाची भूमिका केली होती आणि या भूमिकेसाठी पहिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारसुद्धा मिळालेला होता. त्याच वर्षी डर या चित्रपटामध्ये त्यानं एका वेड्या प्रियकराची भूमिका केली. कभी हा कभी ना साठी सुद्धा त्याला फिल्मफेअरचा समीक्षकाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. 1994मध्ये अंजाम या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी जी भूमिका साकारली होती त्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला होता. त्याचबरोबर आदित्य चोप्राचा चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे यामध्ये त्यानं भूमिका जी साकारली होती ती अजरामर अशी भूमिका होती. या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये इतिहास रचलेला होता आणि अत्यंत यशस्वी आणि सगळ्यात मोठा असा हा चित्रपट मानला जातो आणि कित्येक वर्ष तो चित्रपट चालू होता आणि आजही तो काही चित्रपटगृहामध्ये चालू आहे अशी माहिती समोर येते. आता या चित्रपटासाठी पुन्हा एकदा त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला होता. 1997मध्ये यश चोप्राचा दिल तो पागल है, सुभाष घईचा परदेश आणि अजीज मिर्झा यांचा यस बॉस हे सुद्धा चित्रपट आले होते. करण जोहरचा कुछ कुछ होता है हा सुद्धा त्या काळातला प्रचंड हिट ठरलेला होता आणि शाहरुखला 4थ्यांदा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला होता. आणि त्याच वर्षी मणिरत्नमचा दिलसे आला होता. आता दिलसेमधून त्यानं लोकांचं रसिकांचं मन जिंकलेलं होतं. 1999मध्ये त्याचा एकमेव चित्रपट आला होता बादशाह, हा सुपर फ्लॉप ठरलेला होता. 2000मध्ये आदित्य चोप्रांचा मोहब्बते आला, त्याच्यामध्ये त्याला पुन्हा पुरस्कार मिळालेला होता. आणि त्याच वर्षी आलेला जोश हा चित्रपट जो आहे तो सुद्धा हिट ठरला होता. आता या काळामध्ये शाहरुख, जुही चावला आणि अजीज मिर्झा यांनी ड्रीम अनलिमिटेड नावाची एक कंपनी स्थापन केली, म्हणजे चित्रपट निर्मितीची कंपनी स्थापन केली. आणि या कंपनीचा पहिल्या चित्रपटाला फिर भी दिल है हिंदुस्तानी, पण तो चित्रपट सुपर फ्लॉप झालेला होता. त्यानंतर मग करण जोहरबरोबर ती याचा दुसरा चित्रपट आला कभी खुशी कभी गम, हा त्या वर्षातला सगळ्यात मोठा चित्रपट ठरलेला होता, हिट ठरलेला होता. आणि त्याचबरोबर ती ऐतिहासिक चित्रपट होता अशोका. तर सम्राट अशोक जे आहे त्यांच्या जीवनावरती हा चित्रपट होता. यासाठी शाहरुखनं प्रचंड मेहनत घेतली होती, पण हा चित्रपट सपशेल अपयशी ठरलेला होता. 2002मध्ये शाहरुखनं संजय लीला भन्साळी यांचा देवदास आलेला होता, त्याच्यामध्ये देवदासची भूमिका केली होती आणि यासाठी पुन्हा त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला होता. त्यानंतर पुढं चलते चलते, कल हो ना हो असे चित्रपट प्रदर्शित झाले होते आणि ते सुद्धा हिट झाले होते. त्यानंतर फराह खान दिग्दर्शित मैं हूं ना हा बॉक्स ऑफिसवरती प्रचंड हिट ठरला होता. आणि त्याच्या पुढच्याच वर्षी आलेला यश चोप्रांचा वीर झारा, आशुतोष गोवारीकरांचा स्वदेश हे चित्रपट त्यानं केले. अमोल पालेकरांची पहेली हा सुद्धा बॉक्स ऑफिसवरती अपयशी ठरला तरी शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक झालेलं होतं. आणि कभी अलविदा ना कहना, डॉन, चक दे इंडिया, ओम शांती ओम अशा पद्धतीचे चित्रपटसुद्धा हिट होत होते. शाहरुखला 8 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला होता. आणि 2023मध्ये त्याचा पठाण हा सर्वाधिक कमाई करणारा बॉक्स ऑफिसवरचा चित्रपट ठरलेला होता. 976 कोटींचा त्यानं टर्नओव्हर केलेला होता किंवा कमाई केलेली होती अशी माहिती पुढे येते. आणि भारतामध्ये 400 ते 500 कोटींची कमाई करणारा हा बॉलिवूडचा पहिला चित्रपट ठरलेला होता. आणि त्यानंतर जवान हा चित्रपट रिलीज झाला आणि तो चित्रपटसुद्धा यशाच्या शिखरावरती पोहोचलेला आहे.
तर अशा पद्धतीनं शाहरुखबद्दलची ही माहिती जी माध्यमातून समोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडतोय. तर शाहरुखबद्दल इतरही काही माहिती समोर येते. त्याच्यामध्ये त्याची पहिली कमाई ही 50 रुपये होती. म्हणजे पंकज उधास यांच्या गायनाचा एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये यानं परफॉर्म केलेलं होतं. त्यावेळेस काहीतरी त्याला 50 रुपये मिळाले होते. त्याचबरोबर ती शाहरुख खानचे इतर जे चित्रपट होते बघा, नंतर आलेले मी सांगायचं राहून गेलो, त्याच्यामध्ये गुड्डू, करण अर्जुन, राम जाने, चाहत, कोयला, परदेश, डुप्लिकेट, जोश, माय नेम इज खान, रावण, जब तक है जान, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू इयर, दिलवाले, फॅन, रईस, जब हॅरी मीट सेजल वगैरे वगैरे अशा पद्धतीचे जे अत्यंत प्रसिद्ध चित्रपट आहेत. आता शाहरुख जो आहे तो जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक अभिनेता आहे आणि अशी माहिती समोर येते की 3,000 ते 5,000 कोटी रुपयांची संपत्ती त्याच्याकडे आहे. आता हे खरं की खोटं हे माहीत नाही, पण तो पैसेवाला अभिनेता आहे, हिरो आहे, हे मात्र जगजाहीर आहे. तर भारत सरकारनं याला पद्मश्री पुरस्कारसुद्धा दिलेला आहे. आणि शाहरुखनं चित्रपटाबरोबरच IPLच्या क्रिकेट टीमचे म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स जे आहेत त्याचा तो मालक आहे. आणि शाहरुखचा लकी नंबर आहे 555. त्याच्या सगळ्या गाड्यांचा बहुतेक नंबर 555च असतो. त्याचबरोबर ते याचा बंगला आहे मन्नत, हा अत्यंत आलिशान अशा पद्धतीचा बंगला आहे. आता शाहरुखला सुरुवातीला भारतीय सैन्यामध्ये जायचं होतं, पण ते त्याला शक्य झालेलं नव्हतं आणि नंतर तो अभिनेता बनलेला होता. शाहरुखनं 9 चित्रपटामध्ये राहुल नावाची भूमिका केलेली होती आणि अनेक चित्रपटामध्ये राज या नावाने भूमिका केलेली होती. आणि ही दोन्ही नावं त्याला प्रचंड आवडत आहेत. शाहरुख हा अत्यंत मेहनती कलाकार आहे आणि तो साधारण 4 ते 5 तासच झोपतो आणि बाकी पूर्ण वेळ त्याचं काम चाललेलं असतं. कुठल्या ना कुठल्या तरी प्रोजेक्टवरती तो काम करत राहतो. शाहरुखनं जोश हा जो चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये एक स्वतः गाणं गायलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बोला तू मेरी लैला, वो बोली फेकता है साला, आपण जब भी सच्ची बोलता है, ए उसको झूठ काय को लगता है रे, वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीचं त्यानं ते गाणं गायलेलं होतं. आता शाहरुख ज्यावेळेस शाळेमध्ये होता त्यावेळेस तो चांगला धावपटू होता, त्यामुळे मुलं त्याला मेल ट्रेन म्हणून बोलवायचे. आणि अशा म्हणजे सुरुवातीपासूनच तो त्या कामामध्ये किंवा ह्याच्यामध्ये एनी ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲक्टिव्ह होता. आता शाहरुखनं 6पेक्षा जास्त चित्रपटामध्ये निगेटिव्ह भूमिका केलेल्या आहेत. 16 चित्रपटामध्ये शाहरुखच्या पात्राचा मृत्यू होतो आणि त्याचे आवडते अभिनेते दिलीप कुमार आणि मुमताज आणि सायरा बानो हे आहेत. आता शाहरुखचे आजोबा जे आहेत जान मोहम्मद हे अफगाणिस्तानमधील पश्तून म्हणजे पठाण होते अशी ही माहिती समोर येते. शाहरुख याचा परिवार हा हिंदू आणि मुस्लिम या दोनही धर्माचं पालन करतो आणि दोनही धर्मांना मानतो. तर अशा पद्धतीचा आहे SRK म्हणजेच किंग खान शाहरुख खान. बरं, आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन माहितीसह, नवीन स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.